नमस्कार, मी प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची माझी कथा आहे प्रकाशक. जयंतरावांचा 5वा स्मृतिदिन जवळ आला तसा साहित्यिक विश्वात त्यांच्याविषयी लिहून यायला लागलं. जयंतरावांचे फॅन्स सर्वत्र, मुंबई पुण्यात जास्त. पुण्याच्या साहित्य जीवन या ग्रुपने मला प्रमुख म्हणून आमंत्रित केलं. तसं दरवर्षी मला कुठे ना कुठे बोलावलं जातंच, पण यंदा पुण्याच्या या ग्रुपने 1 महिना आधी माझा होकार मिळवला. मी जयंताचा प्रकाशक, त्यापेक्षा जवळचा मित्र म्हणून मला जास्त मागणी. गेले महिनाभर जयंताच्या आठवणी पिंगा घालत अवतीभोवती फिरत होत्या. नेहमीप्रमाणे त्याच्या कविता संग्रहाच्या आणि कथा पुस्तकांच्या आवृत्त्या माझ्या प्रकाशन संस्थेतर्फत काढल्या. या सुमारास त्याची पुस्तके खपतात हा अनुभव. प्रत्येक आवृत्तीची छपाई झाली की त्यातील एक पुस्तक माझ्याकडे येत होते. प्रत्येक पुस्तक म्हणजे जयंताच्या आठवणींची एक लाट अंगावर येऊन मला चिंब भिजवत होती. पुण्याच्या कार्यक्रमासाठी मी आदल्या दिवशी पुण्यात पोहोचलो. सकाळी 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला. व्यासपीठावर जयंताचा मोठा फोटो लावला होता. टेबल, 4 खुर्च्या आणि समोर जयंताच्या साहित्याचे चाहते. त्यामुळे हॉल त्याच्या चाहत्यांनी भरला होता. सुरुवातीस स्वागत झाले. माझ्या हस्ते जयंताच्या फोटोस हार घातला गेला आणि माझ्या भाषणाऐवजी जयंताच्या आठवणीसाठी माझी मुलाखत घेण्यासाठी 2 मुली समोर येऊन बसल्या आणि प्रश्नोत्तरे सुरू झाली. प्रश्न: सर, जयंतराव हे तुमचे मित्र आणि लेखक सुद्धा. तुम्ही त्यांचे 4 कविता संग्रह आणि 3 कथा संग्रह प्रकाशित केलेत. मग तुमचे जास्त जवळचे नाते काय, मित्र की लेखक? मी: मैत्री पहिली. आम्ही दोघे मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकत होतो. लेखन, वाचन, नाटक, संगीत या आवडीने जवळ आलो. प्रश्न: मग तुम्ही प्रकाशन व्यवसायात कसे आलात? मी: प्रकाशन हा माझ्या कुटुंबाचा व्यवसाय. त्यावेळी आमची मुंबईत 2 पुस्तकांची दुकाने होती, आता 6 आहेत. प्रश्न: जयंतराव केव्हापासून लिहू लागले, कॉलेजमध्ये असताना की नंतर? मी: तो कॉलेजमध्ये असताना कविता करायचा. आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला प्रसिद्ध लेखक कवी होते, त्यांचे पण संस्कार त्याच्यावर झाले. कॉलेज नंतर तो म्युन्सिपाल्टीत नोकरीला लागला. लेखन सुरूच होते. प्रश्न: जयंतरावांना संगीताची पण समज होती असं म्हणतात. मी: समज होती नाही, तो उत्तम गायचा. आमची खरी मैत्री गाण्यामुळे झाली. प्रश्न: सर, जयंतरावांची पत्नी ही तुमची वर्गमैत्रीण ना? त्यांना पण अनेक कलांची देणगी होती असे म्हणतात. मी: ती उत्तम अभिनेत्री, लेखिका, गायिका होती. प्रश्न: सर, कॉलेजमध्ये असताना तुम्हा तिघांचा ग्रुप होता असे म्हणतात, हे खरे आहे काय? मी: हे खरे आहे. मी, जयंता आणि अनघा नेहमी एकत्र असायचो. तिघांच्या आवडीनिवडी सारख्या, त्यामुळे आमचं जास्त जमायचं. प्रश्न: त्या काळात तुम्ही नाटके पण फार बघायचात? मी: होय. आम्ही विजया मेहतांच्या रंगायन ग्रुपमध्ये होतो. विजया मेहता अलकाजींच्या विद्यार्थिनी. त्यांनी मराठी नाटकात नाविन्य आणले. लहान हॉलमध्ये नाटकं व्हायची. आम्ही लहान लहान भूमिका करायचो. तसं नाटकाचं सारच करायचो. नेपथ्य लावायचो, लाईट जोडायचो, मेकअप करायचो, सतत बाईंच्या बरोबर असायचो. प्रश्न: आणि तुमचा व्यवसाय? व्यवसाय सांभाळायचोच. कॉलेजमध्ये असतानाच मी पुस्तक प्रकाशन व्यवसायात आलो. माझ्यापेक्षा 3-4 वयांच्या लेखकांची पुस्तके मी प्रकाशित करत होतो. प्रश्न: तुम्ही जयंतरावांची पण पुस्तके प्रकाशित केलीत? मी: त्यांचे कविता संग्रह, कथा संग्रह मीच प्रकाशित केले. प्रश्न: आणि त्यांची नाटके, विशेषतः त्यांचे प्रसिद्ध नाटक अलेक्झांडर? मी: त्यांची नाटके दुसऱ्या प्रकाशकाने प्रसिद्ध केली. प्रश्न: तुम्ही एवढे जवळचे मित्र असताना ती पुस्तके दुसऱ्यांकडे का गेली? ते आता मला तुम्हाला सविस्तर सांगावे लागेल. कॉलेज काळात मी, जयंता आणि अनघा कायम बरोबर असायचो. जयंता मध्यमवर्गीय गिरगावातला मुलगा. 10x10च्या जागेत 8 जण राहायचे. अनघा ही फायझरच्या ऑफिसरची मुलगी. त्या काळी वडिलांची गाडी वगैरे असलेली. मी ग्रँट रोड भागातील उच्च मध्यम वर्गीय. आमचे कुटुंब पुस्तक व्यवसायात. अनघा मला आवडत होती. विजयबाईंच्या रंगायनमध्ये छोट्या छोट्या भूमिका करायची. नाटकाच्या तालमीला जाताना अनघा आपली गाडी घेऊन यायची. माझ्या घराजवळ येऊन मला गाडीत घ्यायची. पुढे जयंताला ठाकूरदेवाच्या कोपऱ्यावर घ्यायची. तालमी संपवून येताना आम्ही तिघे गिरगाव चौपाटीवर बसायचो. जयंता त्याच्या कविता म्हणायचा, अनघा त्याला चाल लावायची आणि गाणं म्हणायची. अनघा जयंताला म्हणायची, चांगल्या इंग्लिश नाटकाची भाषांतरे कर, तू कवी म्हणायचा आहेस, आपण बाईंना सांगू ना नाटक बसवायला. अनघाने ब्रिटिश लायब्ररीमधून 7-8 इंग्लिश नाटके आणून दिली. जयंताने मनापासून त्यांची रूपांतरे केली. अलेक्झांडर त्यातीलच एक. बाईंनी अनघाला हे नाटक बसवायला सांगितले. नव्या जुन्या कलाकारांना घेऊन अनघाने हे नाटक बसविले. त्याचा प्रयोग मी पाहिला आणि जयंताला म्हटले, हे नाटक मी छापणार. त्यावर जयंता म्हणाला, तू छाप, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहेत, कोणाला देणार मी?
त्या नाटकाचा बराच बोलबाला झाला. जयंताचे खूप कौतुक झाले. अनघाने नाटक बसवले म्हणून तिचे कौतुक झाले. पुस्तक मी प्रकाशित करणार या आनंदात मी होतो. 6 महिने झाले तरी जयंताने या पुस्तकांची हस्तलिखिते दिली नाहीत. अचानक मला समजले की ही पुस्तके पुण्याचा एक प्रकाशक छापत आहे. मी आश्चर्यचकित झालो आणि जयंताच्या घरी गेलो. जयंता, तुझी नाटकाची पुस्तके पुण्याचा प्रकाशक छापतो आहे, हे खरे आहे काय? होय, हे खरे आहे. पण मी तुला तुझी सर्व नाटके छापणार हे सांगितलं होतं आणि मी हस्तलिखित मागत होतो. जयंता, अनघाने या प्रकाशनाला माझ्याकडे आणले. अनघाने? अरे मग तिने मला का नाही सांगितले? अनघाचे म्हणे, तू जे माझे कविता संग्रह छापलेस त्याचे मानधन फारच कमी दिलेस, त्याच्या डबल पैसे मिळायला हवे होते. अरे जयंता, पैशाचा व्यवहार माझा मोठा भाऊ पाहतो, मी नाही. आणि मला जर हे अनघा बोलली असती तर मी भावाकडे बोललो असतो. अनघा म्हणते, तू जी पुस्तके छापलीस त्याची क्वालिटी चांगली नव्हती. इतर प्रकाशक पुस्तके छापतात त्या मनाने काहीच नाही. जयंता, हा आरोप मला मान्य नाही. मी तुझी पुस्तके मुंबईतील सर्वोत्तम प्रेसमधून छापून घेतलीत. आणि अनघा म्हणते हे काय? तुझे मत काय? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय? होय, असे जयंताने म्हणताच त्याच क्षणी मी रागाने जयंताच्या घराबाहेर पडलो. श्रोते हो, अशी घटना पडली, त्यामुळे ती पुस्तके दुसऱ्याने प्रकाशित केली. परत प्रश्न, अलेक्झांडर सारखे सुंदर नाटकाचे पुस्तक असूनही त्या पुस्तकाची विक्री फारशी झाली नाही असे म्हणतात का? मी नुसते पुस्तक छापून चालत नाही, त्याचे मार्केटिंग करावे लागते. त्या पुण्याच्या प्रकाशकाला मार्केटिंगचा काहीच अनुभव नव्हता. प्रश्न, मुंबईत मराठी पुस्तकांसाठी तुमची 2 दुकाने असताना आणि त्या काळी वाचक मराठी पुस्तकांसाठी तुमच्याच दुकानात येत असताना जयंतरावांची नाटके तुमच्या दुकानात मिळत नव्हती, हे खरे काय? मी, हे खरे आहे. याचे कारण पुण्याच्या त्यांच्या प्रकाशकाने आमच्या दुकानात पुस्तके ठेवली नाहीत. आमची पुस्तकांची ऑर्डर त्यांनी पुरी केली नाही. प्रश्न, कॉलेजमधील तुमची मैत्रीण अनघाताई याने जयंतरावांशी लग्न केले, त्यांच्या प्रेमविवाहाबद्दल तुम्हाला कल्पना होती? मी, मला कल्पना नव्हती. प्रश्न, अनघाताई मग दूरदर्शनवर निर्मात्या झाल्या, त्यांनी ही नोकरी स्वीकारताना तुमचा सल्ला घेतला होता काय? मी, नाही. प्रश्न, मग अनघाताई दूरदर्शनवर गेल्यानंतर तुमचे त्यांच्याबरोबरचे अनेक फोटे कसे काय दिसतात? मी, अनघा ही साहित्यिकांच्या आणि कलावंतांच्या मुलाखती घ्यायची. तिला साहित्यिकांच्या भेटीगाठी घडण्यासाठी माझी मदत व्हायची, कारण माझा प्रकाशन व्यवसाय असल्याने या मंडळीत माझी उठबस असायची. प्रश्न, अनघाताई जयंतरावांना वर्षभरात सोडून गेल्या, त्या सोडून जाणार हे तुम्हाला माहीत होतं का? मी, नाही. प्रश्न, अनघाताईंनी जयंतरावांशी स्वतःहून लग्न केलं होतं, मग असं काय झालं की त्या वर्षाच्या आत त्याला सोडून गेल्या? मी, याची मला कल्पना नाही, ते तुम्ही अनघालाच विचारा. एवढ्यात त्या मुलाखत घेणाऱ्या 2 मुलींपैकी दुसऱ्या मुलीने सोबतच्या बॅगमधून एक जुना पेपर बाहेर काढला. ती मुलगी बोलू लागली, वसंत सर, जयंतरावांनी 1995 साली कोल्हापूरच्या पुढारीस मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत जयंतराव म्हणतात, वसंताने म्हणजे तुम्ही माझी म्हणजे जयंतरावांची नाटके प्रकाशित करायला नकार दिला. खरं तर वसंताचे पब्लिकेशन हे त्या काळातील मराठीतील सर्वोत्तम प्रकाशन होते. शिवाय त्यांची मुंबईत स्वतःची 2 दुकाने होती, म्हणून मला ती पुस्तके पुण्याच्या नवीन प्रकाशकाकडे द्यावी लागली. आणि एवढ्या चांगल्या पुस्तकांची त्यांनी वाट लावली, ती खपली नाहीत, लोकांपर्यंत पोहोचली नाहीत. मी ओरडलो, हे खोटं आहे, हे खोटं, हे जयंता खोटं बोलत आहे. पुन्हा तीच मुलगी बोलू लागली, वसंत सर, जयंतरावांच्या निधनानंतर दूरदर्शनच्या प्रतिनिधीने तुमच्या मोठ्या भावाची म्हणजे जे तुमचे दोन्ही दुकानं सांभाळतात त्या प्रभाकर रावांची मुलाखत घेतली होती. त्याची कॅसेट माझ्याकडे आहे. या मुलाखतीत तुमचे मोठे भाऊ म्हणजेच प्रभाकर राव म्हणतात, जयंतराव हे उच्च दर्जाचे कवी होते, कथा लेखक होते. आम्ही त्यांची पुस्तके सुरुवातीस छापली, पण काय झाले कोण जाणे, माझा धाकटा भाऊ वसंता हाच त्याच्या पुस्तकांच्या आवृत्त्या काढायला विरोध करू लागला. मला दरदरून घाम सुटला. एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर या 2 मुली मला उघडं पाडत होत्या. मी ओरडलं, कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? मला पाहुणा म्हणून बोलवता आणि मला खोटारडा ठरवता, माझा अपमान करता. तुमचा अपमान नाही करत सर. आम्ही दोघींनी जयंतरावांच्या साहित्यावर PhD केली आहे. त्यांच्या साहित्यात जसजसं खोल जाऊ लागलो तसे लक्षात आले, एवढ्या ताकदीचा लेखक, त्याची तुम्ही काढलेली कविता संग्रह किंवा कथा संग्रह कुठेच उपलब्ध नाहीत. अगदी वाचनालयात सुद्धा त्यांची कुवत नाही अशा लेखकांच्या तुम्ही 3-4 आवृत्त्या काढता. आणि जयंतरावांसारख्या असामान्य लेखकांची पुस्तके मिळत नाहीत, त्यांची पुस्तके खपत नव्हती. मग जयंतराव गेल्यानंतर त्यांच्या साहित्याच्या दरवर्षी आवृत्त्या का काढता आणि त्यांची पुस्तके आता खपतात कशी? माझा आरोप आहे, जयंतरावांच्या पुस्तकांचे अधिकार स्वतःकडे ठेवून तुम्ही जयंतरावांची फसगत केली असं नाही वाटत?
त्या दोन मुलींच्या एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरी झडत होत्या. मी केविलवाणा होऊन ऐकत होतो. मी खजील होऊन व्यासपीठ सोडले आणि बाहेर येऊन माझ्या गाडीत बसलो. मी गाडी स्टार्ट केली. एवढ्यात माझ्या मनात आले, ज्या चुका माझ्या हातून घडल्या त्याची कबुली देण्याची हीच वेळ आहे. मी गाडी बंद केली आणि पुन्हा हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये येऊन माझ्या खुर्चीवर बसलो. मी बाहेर पडताच हॉलमधील लोक खुर्च्या सोडत होते. त्या दोन मुली पण आपले कागद लॅपटॉप आवरून निघायच्या बेतात होत्या. मी स्टेजवर येऊन खुर्चीवर बसतात आयोजकाने माझ्या हातात माईक दिला आणि मी पुन्हा बोलू लागलो. साहित्य जीवन या ग्रुपने माझ्या मित्राच्या स्मृतिदिनानिमित्त इथे मला आमंत्रित केले याबद्दल आभार. मंडळी, आयुष्यात काही चुका होत्या. मी माझ्या मित्रांशी जे वागलो त्याबद्दल माझ्या मनात खंत आहे. जे मनात आहे त्याची कबुली देण्याची या व्यासपीठासारखे उत्तम व्यासपीठ कदाचित मला मिळणार नाही. माझी मुलाखत घेणाऱ्या या दोन हुशार मुलींना जयंताच्या साहित्यावर डॉक्टरेट करावीशी वाटली. यातच त्याचे साहित्य काय उंचीचे आहे हे लक्षात येईल. मंडळी, आता तुम्हाला माझ्याकडून जयंताच्या साहित्याकडे कानाडोळा का झाला किंवा मी जयंताचा द्वेष का केला हे सांगावे लागेल. यासाठी सुमारे 40 वर्षापूर्वीचा काळ आणि त्यानंतरची 10 वर्षे डोळ्यासमोर आणावी लागतील. मी, जयंता आणि अनघा एका कॉलेजमध्ये होतो. तिघांनाही लेखक, नाटक, संगीत यांची आवड. जयंता उत्तम कविता करायचा, तसे उत्तम लिहायचा पण. अनघा गायिका, उत्तम वाचक, नाटकामध्ये काम करणारी, अभिनेत्री, दिग्दर्शिका. मला सर्वच कलामध्ये उत्तम गती होती. अनघा वरच्या आर्थिक परिस्थितीतील, मी मधल्या आणि जयंता कनिष्ठ. आम्ही तिघे एकत्र संगीत मैफिली ऐकायचो, नाटके पाहायचो, प्रायोगिक नाटके करायचो. मला अनघा आवडायची. ती कधी कधी आमच्या घरी यायची, आमच्या दुकानात यायची, माझ्या आईबाबांबरोबर गप्पा मारायची. माझ्या घरच्यांना वाटत होते की बहुतेक माझं अनघाबरोबर लग्न होईल. माझ्या व्यवसायानिमित्त मला 2 महिन्यासाठी लंडनला जावं लागलं. जाण्यापूर्वी जयंताला त्याची नाटके मी आल्यावर छापूया असे सांगून मी लंडनला गेलो. 2 महिन्यानंतर मी लंडनहून आलो. मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिऱ्हाड केले होते. हा मला मोठा धक्का होता. अनघा जयंताशी लग्न करेल असे मला अजिबात वाटत नव्हते. किंबहुना अनघा आणि मी एकमेकांसाठी अनुरूप आहोत असाच माझा कयास होता. माझे आई बाबा सुद्धा अनघाने असा का निर्णय घेतला आणि माझे तिच्याशी वाद भांडण झाले होते की काय असे विचारत होते. खरं तर या दोघांनी मला कसलीच कल्पना दिली नव्हती. मी मुंबईत आलो पण या दोघांना भेटायला गेलो नाही. मला या दोघांचा खूप राग आला होता, मनस्ताप झाला होता. कशातही लक्ष लागत नव्हते. याच काळात माझ्या मनात कली शिरला. या दोघांचा संसार कसा मोडेल याची मी वाट पाहू लागलो. अनघाला सांस्कृतिक जगाची भूक होती, त्यामुळे तिला या जगात अडकवावे असा विचार मनात आला. त्याच सुमारास मुंबई दूरदर्शन सुरू झाले होते. त्याकरता विविध विभागात निर्माते, सहनिर्माते शोधणे सुरू होते. मी माझ्या कवी मित्राकडे अनघाची निर्मात्याच्या पदासाठी शिफारस केली. अनघा मुळातच हुशार, त्यामुळे तिला निर्मात्याच्या पदाची नोकरी मिळाली. या मायावी दुनियेत तिने प्रवेश केला आणि वेगवेगळे कलावंत तिच्या आयुष्यात येऊ लागले. तिला मुलाखतींसाठी प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संगीतकार हवे असायचे, त्यामुळे ती मला भेटू लागली. त्यामुळे दोघा नवरा बायकोत खटके उडायला लागले. मला हे लांबून कळत होते आणि मनातून आनंद होत होता. शेवटी अनघाने जयंताबरोबर काडीमोड घेतला आणि एका मराठी नटाची ती पत्नी झाली. या सर्व प्रकाराने जयंता सैरभैर झाला आणि वारंवार माझ्याकडे येऊ लागला. त्याची नाटके छापूया आणि प्रकाशित करूया असे तो सांगू लागला, पण मी काही ना काही कारणे सांगून ते टाळू लागलो. मला जयंताचा सूड घ्यायचा होता. त्याचे कविता संग्रह आणि कथासंग्रह पूर्वी आम्ही छापले होते, त्यांचे अधिकार आमच्याकडेच होते. त्याच्या आवृत्त्या काढूया असं तो सांगत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आमच्या प्रकाशनाकडून नाटकाची छपाई होत नाही म्हणून तो मुंबईतील इतर प्रकाशकांकडे खेपा घालू लागला. पण सर्व प्रकाशकांना जयंता हा माझा मित्र असल्याचे माहीत होते, त्यामुळे मुंबईतील एकही प्रकाशक त्याचे पुस्तक छापण्याचे धाडस करू इच्छित नव्हता. म्हणून नाईलाजाने त्याने पुण्याचा नवीन प्रकाशक गाठला. पण पुस्तक छपाईची क्वालिटी अगदी खराब होती आणि त्या प्रकाशकाला मार्केटिंगची माहिती नव्हती, त्यामुळे ती पुस्तके दुकानात उपलब्ध झाली नाहीत. त्यानंतरच्या काळात मी अत्यंत व्यस्त होत गेलो. आमच्या शाखा दिल्ली, बेंगलोर, अहमदाबाद या शहरात निघाल्या आणि आम्ही इंग्रजी पुस्तके प्रकाशित करू लागलो. त्यामुळे मी मुंबईत फार कमी असायचो. पण जयंता माझ्या मोठ्या भावाला येऊन भेटत होता हे मला कळत होते.
यानंतरच्या काळात जयंताने कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, पण त्याच्यातला स्पार्क कमी होत गेला, कारण अनघा त्याची स्फूर्ती होती. त्याने त्याच्या कविता कथा माझ्या मोठ्या भावाला दाखवल्या, पण त्याला त्या आवडल्या नाहीत. जयंताचे त्याच्या नोकरीवर कधीच लक्ष नव्हते, पण फडके साहेब निवृत्त होतात नवीन साहेबाबरोबर याचे पटेना. शेवटी जयंताने नोकरीचा राजीनामा दिला. एकंदरीत त्यामुळे त्याची सर्व बाजूने कोंडी झाली असावी. या काळात जयंताने मला काही पत्रे लिहिली. मुंबईतल्या मुंबईत त्याची पत्रे मला मिळत. त्याचे म्हणणे असे की विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याची पुस्तके लागावीत, म्हणून मी प्रयत्न करावीत. त्यामुळे त्याला अर्थप्राप्ती झाली असती. अर्थात मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या मुलाच्या ऍडमिशनच्या संदर्भात मी आणि माझी पत्नी अमेरिकेत गेलो असताना जयंताचा मृत्यू आला. शेवटची काही वर्षे तो मधुमेहाने त्रस्त झाला होता. मी अंत्ययात्रेत नव्हतो म्हणून साहित्यिक वर्गात खळबळ निघाली, पण माझा मोठा भाऊ अंत्ययात्रेत होता. त्याच्या मृत्यूनंतर आमच्या प्रकाशनाने त्याची पुस्तके छापली आणि ती हातोहात खपली. 2 महिन्याने मी अमेरिकेतून आलो आणि पुण्याच्या प्रकाशकाकडे जाऊन त्याच्या नाटकाच्या पुस्तकांचे हक्क विकत घेतले आणि जयंताची सर्व नाटके प्रकाशित केली. आमच्या प्रकाशनाने त्याच्या नाटकाची पुस्तके सर्वतोपृत केली, त्यामुळे ती चांगलीच खपली. एवढेच नव्हे तर मुंबईतील प्रतिष्ठित नाट्य संस्थांनी त्याची नाटके रंगभूमीवर आणली. जयंताच्या एका नाटकात खुद्द अनघाने मुख्य भूमिका केली. या नाटकाचा प्रयोग पाहायला मी पत्नीसह शिवाजी मंदिरात गेलो, तेव्हा त्या नाटकात अनघाला पाहताना जयंताची खूप खूप आठवण आली. त्याच्या नाटकाचे प्रयोग त्याने पाहायला हवे होते असे मला वाटले आणि भर नाट्यगृहात मी रडू लागलो. यानंतर माझ्या आयुष्यात सतत बेचैनी आली. माझ्या पत्नीला कॅन्सर झाला. मुलीने माझ्या मनाविरुद्ध लग्न केले. माझा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला. आमची पुढची पिढी आमच्या व्यवसायात येईना. माझा मोठा भाऊ सतत आजारी पडू लागला. थोडक्यात आमचे वाईट दिवस आले. माझी फिरती बंद झाली. नवीन पुस्तके प्रकाशित करण्याची इच्छा नाहीशी झाली. मी दुकानात बसू लागलो. आता हळूहळू ही प्रकाशन संस्था बंद करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत आहे. या आयुष्यातील कातरवेळी जयंता, मला तुझी फार फार आठवण येते. तुझ्यासारख्या प्रतिभावान लेखकावर अन्याय झाला. लोकांना वाटते ही साहित्यिक मंडळी म्हणजे हुशार मंडळी, सुसंस्कृत मंडळी, यांच्यात कसली राजकारणी असणार. पण पुण्यातील श्रोते हो, तुम्हाला सांगतो, अहो राजकारण्यांची राजकारणे वाद भांडणे तुम्हाला कळतात तरी दिसतात, पण हे पुस्तके लिहिणारे आणि छापणारे प्रकाशित करणारे यांच्यातील घाणेरडी राजकारणे तुम्हाला कळत नाहीत. आणि अशा हेव्या दाव्यामुळे जयंतासारख्या साहित्यकावर अन्याय होतो. त्याला आयुष्यातून उठवले जाते. निरनिराळे पुरस्कार ठराविक लोकांनाच मिळतात आणि साहित्यिकातील कंपू इतरांना वर चढू देत नाहीत. साहित्यिक जीवन या पुण्यातील कार्यकर्ते हो, आम्हा साहित्यिक लोकांचे हात असे बरबटलेले असतात. माझा प्रिय मित्र जयंता, त्याच्या लेखनाला मी न्याय देऊ शकलो नाही. उलट मी त्याचा द्वेष केला. त्याचे मला वाईट वाटते, खेद वाटतो. कॉलेजमधील आम्ही 3 मित्र, जयंता, मी आणि अनघा. अनघाने त्याला मध्येच सोडलं. मी त्याचा तिरस्कार केला, त्याचे लिखाण कुजवलं. मित्रा जयंता, कुठे असशील तेथून या तुझ्या मित्रास माफ कर. जयंता, कुठे असशील तेथून तुझ्या या मित्रास माफ कर. असं म्हणून एवढ्या श्रोत्यांसमोर मी ओक्साबोक्शी रडू लागलो. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.